अमरावतीतील गाजलेल्या यश रोडगे हत्याकांडात राजापेठ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील 2 वर्षांपासून फरार असलेला मुख्य आरोपी शशिकांत काटे याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8:30 ते 9च्या सुमारास फिर्यादी आकाश सीताराम रामटेके हा त्याचा मित्र यश रोडगे याच्यासोबत सातुर्णा रोडवरील चांडक नाश्ता सेंटर येथे गेला होता. त्याचवेळी शशिकांत काटे, श्रेयस आवटे, तक्षदीप इंगळे, मंथन पाळणकर, दीपक ठाकूर आणि त्यांचे इतर साथीदार 3 दुचाकींवर तेथे आले. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी यश रोडगेवर तलवार आणि चाकूने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. यशला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या फिर्यादी आकाश रामटेके यालाही तलवारीचा फटका बसून दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपींनी गंभीर जखमी झालेल्या यश रोडगेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घटनास्थळावरून पळवून नेले. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींनी यश रोडगेचा खून करून त्याचा मृतदेह भातकुली नाका परिसरातील नाल्यात फेकल्याचे उघड झाले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 442/2024 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 302 सह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्याकांडातील मुख्य आरोपी शशिकांत काटे वय 21 वर्ष हा गेल्या 2 वर्षांपासून फरार होता. मात्र राजापेठ पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे कठोरा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर पोलिसांनी शशिकांत काटे याला या गाजलेल्या हत्याकांडात अटक केली असून पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत.